ऑर्डर किती काम चालू केलं आचारसंहितेचं कसं काय काम चालू आहे? मग वैयक्तिक आचारसंहितेमध्ये काम करता येते का? एक मिनिट हा त्यांना बोला. हो का हो का बोला बोला की तुम्ही म्हणलं वर्क ऑर्डर आहे हॅलो तुम्ही म्हणते वर्क ऑर्डर आहे तुम्ही म्हणताय नाही म्हणून चालली पण ते वर्क ऑर्डर तिथं ऑफिसला दाखवा ना असेल तर हां पण हे कसं काय असं कसं काय मागलं आचारसंहितेमध्ये कसं काय तिकडे काय की आमच्याकडे एमकडे कळायला लागली त्याला काय काय ऑर्डर आहे तुम्ही का देत नाही देत हां घरकुलाला ऑर्डर का देत नाही तुम्ही यांना खाजगी कामाला कशा काय लगे ऑर्डर देत आहे आता आचारसंहितेमध्ये वर्क ऑर्डर दिली का नाही दिली तेवढी सांगा ठीक आहे मी आलो ऑफिसला ऑफिसला कोण आहे सांगा तिथं जातो मी उद्या नाही आता इथं काम चालू आहे की मग हे जे कामावर काय मग तुम्ही कारवाई काय करणार हां पत्र द्या पत्र मंगळवेढा शहराचा एक नागरिक मी सकाळी 9 वाजल्यापासून इथून रोज आमची ये जा आहे साठेनगरसाठी पण बरेच वर्ष झाली मी काम पेंडिंग बघतो आहे मग आत्ता काल परवा जे भाषणं झाली किंवा सभा झाल्या त्यात तुम्ही लोकांनी तुमच्यावर टीका टिप्पणी केल्यानंतर हे काम सुरुवात केलं आपण हे काम जवळजवळ 2-3 वर्षे पेंडिंग होतं कालच्या भर पावसात इथून जाता येत नव्हतं गुडघ्या एवढं पाणी असायचं गाड्या पाण्यातनं जायच्या रस्त्यावर पाणी डेली असायचं मग हे आत्ताच तुम्हाला का सुचलं आणि त्या ठेकेदाराला मी विचारलं बाबा हे जी वर्क ऑर्डर आहे का तर तो ठेकेदार पळून गेला तो थांबला नाही तर आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला पण मी विचारलं की बाबा ह्याची वर्क ऑर्डर तुम्ही दिली आहे का हे काम कसं आहे वैयक्तिक चालू आहे का वैयक्तिक करता येते का आचारसंहितेमध्ये याचा काय प्रोसिजर आहे बरं वैयक्तिक केलं तर आपण त्याच्यावर कोणती कारवाई करणार असं वेगवेगळ्या प्रकारे आता हे काम बघताय तुम्ही आता हे ब्लॉक लावलेत हे सुद्धा नवीन ब्लॉकच आहे हे कुठनं तर काढायचे किती नुकसान जनतेचं करणार आहे मी डायरेक्ट शेवणला फोन केल्यानंतर त्यांनी तिथल्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बोलून त्यांना ते सांगितलं तिने वर्क ऑर्डर आपण कुठलीही दिली गेली नाही अजून कसलं काम आहे वैयक्तिक काम आहे ती वैयक्तिक काम आहे म्हणून सांगितलं नगरपालिका अधिकारी कोणी केलं हे नेमकं तिथे ठेकेदाराला माहीत आहे हे ठेकेदार आहे ते त्यांना मी विचारलं तर ते लांब पळत आहेत ते म्हणत आहेत माझ्याकडे वर्क ऑर्डर आहे मी वर्क ऑर्डरला आणायला चला नगरपालिकेत म्हटलं नगरपालिकेत गेलो तर नगरपालिकेत अधिकारी नाही आणि त्यांचं म्हणणं असं आहे की खाजगी काम आहे मी त्यांना ती पण विचारलं की आपण त्यांच्यावर कारवाई काय करणार खाजगी कामाची म्हणजे अशा जर व्यवस्था तुम्ही मागितलं की लेखी दिले तुम्ही उत्तर काय मागितलं मी फोन केला होता फोनवरती बोलणं झालं लेखी नाही लेखी आता मी देतोय उद्या आज सुट्टी असल्यामुळे रविवारचं आणि सुट्टी दिवशी कामची वर्क ऑर्डर मिळते यांना ही विशेष वाटते लेखी देऊन ते लेखी उत्तर त्यांच्याकडे देणं अपेक्षित आहे मग मी लेखी आता सोमवार ऑफिशियल टायमिंगमध्ये लेखी मागणार ना मी देणार आता सध्या तुम्ही वर्क ऑर्डर आहे म्हणताय फक्त तुम्ही रविवारी सुट्टी दिवशी म्हणताय ना लेखी कुठं म्हणताय टाळाटाळ केले तुमच्या माझ्या प्रश्नाच्या उत्तराला अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली आणि ठेकेदारांनी टाळाटाळ केली आता तुमचं काय विचार आहे एकंदरीत ह्या संबंधित जे काम झालं आहे तुम्ही राजकीय पोटी लोकांचं ही घेऊन बळी घेऊ नका ना तुमचं आता राजकारण आले म्हणून तुम्ही लोकांच्या कामासाठी पळायला लागला आचारसंहितेच्या कालावधीत ह्याच्या आधी तुम्हाला मंगळवेढ्यात 5 वर्ष 7 वर्ष काम होतं तुमचं तुम्ही का दाखवलं नाही त्यावेळेस प्रशासन कुठेतरी बेकायदेशीर काम करते असं म्हणायचं मला प्रशासन बेकायदेशीरच आहे